नमस्कार. तर आज आपण बनवतोय हेल्दी आणि तितकीच टेस्टी अशी सोयाबीन कोफ्ता करी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 कप सोयाबीन 15 मिनिट गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवला होता आणि आता मी त्याचं पूर्ण पाणी काढून घेते आणि हे सोयाबीन मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते. आणि यामध्येच आपण घालणार आहोत 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच इतका आल्याचा तुकडा आणि हे आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे. आता यामध्येच आपण घालणार आहोत बेसन पीठ, कॉर्नफ्लॉर, हळद, लाल तिखट, धने पावडर आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. आणि हे छान आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी वापरण्याची अजिबात गरज पडणार नाही. आता या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. तर इथे मी सगळे कोफ्ते बनवून घेतलेले आहेत आणि आता आपण वाटण तयार करून घेऊया. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा, आलं, लसूण, लाल सुकी मिरची आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत. तर हे छान आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. इथे एका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तयार केलेले कोफ्ते आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता कोफ्ते छान फ्राय झालेले आहेत. तर ते मी काढून घेते आणि याच तेलामध्ये आपण 1 चमचा जिरं घालून घेतलेलं आहे आणि तयार केलेलं वाटण घालून घेत आहोत. हे छान 2 मिनिट परतल्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आहे. तर इथे मी 2 टोमॅटो वापरलेले आहेत. हे आपण छान एकजीव करून घेऊया आणि यामध्ये मसाले घालून घेऊया. तर मसाल्यांमध्ये इथे मी हळद, लाल तिखट, धने पावडर आणि किचन किंग मसाला घातलेला आहे, चवीनुसार मीठ आणि हेही छान मिक्स करून घेऊया. मसाले 2 मिनिट परतल्यानंतर झाकण ठेवून हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनिट. 2-3 मिनिटानंतर आवश्यकतेनुसार किंवा तुम्हाला हवं असेल तितकं तुम्ही पाणी ॲड करू शकता. हे एकदा मिक्स करून पुन्हा एकदा झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मध्यम आचेवर. भाजी शिजल्यानंतर आपण तयार केलेले कोफ्ते त्यामध्ये घालून घेणार आहोत. कोफ्ते घातल्यानंतर हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि 2 ते 3 मिनिट पुन्हा एकदा उकळून घेऊया आणि कोथिंबीर घालून घेऊया आणि तयार झालेली आहे आपली सोयाबीन कोफ्ता करी. तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.